तुम्ही कधी विचार केलाय का की एखाद्या देशाचा 20 वर्षाचा मुलगा राष्ट्रपती म्हणून काम करेल? पण ही घटना खरी आहे. एका 20 वर्षाच्या मुलाने स्वतःचा देश निर्माण केला. त्यासाठी स्वतःचा ध्वज, मंत्रिमंडळ, चलन आणि तब्बल 400 लोकसंख्या असलेल्या देशाचा डॅनियल जॅक्सन हा 20 वर्षाचा मुलगा राष्ट्रपती बनला. वाटली ना गंमत? पण या 20 वर्षाच्या डॅनियलने हे खरं करून दाखवलं. सर्बिया आणि क्रोएशियामधल्या वादग्रस्त जमिनीच्या 125 एकर जंगलात स्वतःचा देश बनवला. वर्डिस असं या देशाचं नाव ठेवण्यात आलं. आणि 30 मे 2019 पासून डॅनियल इथे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. जगातला सगळ्यात छोटा राजकारणी म्हणून त्यांनी वर्डिसचा भार हातात घेतला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मायक्रोनेशन वर्डिस ही कल्पना त्यांना 14 वर्षाचा असताना सुचली होती. काही मित्रांसोबत मिळून हा फक्त एक छोटासा प्रयोग होता. 18 वर्षाचा असताना त्यांनी काही कायदे आणि ध्वज बनवून वर्डिसला वास्तवात आणण्यास सुरुवात केली. आणि आता इथे सरकारासोबत एक उत्तम मंत्रिमंडळ देखील आहे. हजारो लोकांनी इथे नागरिक होण्याची पसंती दाखवली, पण तिथे नागरिक होणं सोपं नाही. 2023 मध्ये क्रोएशियन पोलिसांनी डॅनियल जॅक्सन आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांना ताब्यात घेतलं. त्यांना हद्दपार केलं आणि त्यांच्यावर वर्डिसमध्ये आजीवन प्रवेशबंदी घातली. मातृभूमीसाठी ते धोका आहेत असं क्रोएशियन सरकार म्हणते. पण डॅनियल यांना सत्तेत अजिबात रस नाही. मात्र त्यांना त्यांच्या कामगिरीवर खूप अभिमान आहे असं डॅनियल म्हणतात. डॅनियल यांच्यासाठी मोठी कामगिरी करायची संधी तुम्हाला मिळाली तर तुम्ही कोणता देश निर्माण कराल? कमेंट करून नक्की कळवा.